सावधान. सात तासांचा जो प्रवास केला होता तो सार्थकी लागलेला वाटतोय आणि जी काही मेहनत केली होती ती ही सार्थकी लागली असं वाटतंय आणि खूपच आनंददायी क्षण हा माझ्या आयुष्यातला आहे आणि इतका मान सन्मान मला चल करंट कसा खांद्यावरती घे उचलतो का चलो चेअर अप करा थोडं आपको किसने कहा कि ये छत्रपति करंडक के बारे में आपको किसने बताया कि ये करंडक ऐसी स्पर्धा रहती है? इस बारे में हमको 2 शब्द आप बताओ. खुशी हुई ऐसे हाँ. स्टार्ट करना. चलो एक्शन. हाँ, बहुत खुशी हुई कि हमको आज यहाँ पे इतने बड़े अवसर पे इस तरीके का इतना बड़ा मंच मिला. पूरे कंपटीशन में कहीं पे भी किसी का नाम या किसी का कॉलेज का नाम नहीं दिखाया गया, सिर्फ बोर्ड क्रमांक से लोगों ने बातें की, जो बताता है कि इसमें अनबायसनेस है और कितनी ट्रांसपेरेंसी है हर चीज़ में. और मुझे बहुत खुशी हो रही है कि यहाँ पे हम सब इकट्ठा हुए और इतने बड़े मंच पे हम सबको बुलाया गया. थैंक यू. क्या नहीं करते? नाव ऐकून टाकलं तर मी छत्रपती करंडक हा सोहळा उत्साहात आज पार पडला आणि अश्रूंच्या डोळ्यांनी आज करंडकाला निरोप दिला. त्याचबरोबर प्रत्येक मावळा इथे जो झटत होता त्याचा आज इथं आपण अनुभव जाणून घेऊया. माझी विनंती आहे अथर्वला की तुझा या करंडकाबद्दल जो अनुभव आहे सलग 3 वर्षापासून तो कसा आहे आणि 4थं वर्षात जे आपण पदार्पण केलेलं आहे त्याच्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत किंवा याच्यातली म्हणजे तुझे काय समजा हृदयाचे असे काय क्षण जुळलेले आहेत ते तू आम्हाला सांगायला. हा जो करंडक आहे हा महाराष्ट्रामध्ये एकमेव करंडक असा आहे जो शेतकऱ्यांना समर्पित आहे आणि माझा बाप हा सुद्धा शेतकरी आहे म्हणून माझी या करंडकाशी एक नाळ जुळलेली आहे आणि म्हणून मी त्याकरिता इथे येत असतो आणि याचा प्रतिसाद एकदम अतिउत्तम असतो आणि याही वर्षी एकदम छान प्रकारे हा करंडक पार पडलेला आहे. तर जय शिवराय. क्या बात आहे, खूप सुंदर. आणि याचबरोबर जे आमची म्हणजे फोटोग्राफी म्हणा किंवा खूप काही समजा जे काही सोशल मीडियावर जे काही समजा आमचं दाखवलं जातं त्यात श्रेय विशालदादा आणि सागरदादा यांचं आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. माझी विनंती आहे सागरदादांना की सलग 3 वर्षापासून आपण हे जे म्हणजे सातत्याने हा अभूतपूर्व सोहळा पार पडतो तर याबद्दल तुमच्या भावना काय? भावना हेच की हा जो काही करंडक आहे हा करंडक कोणा जातीचा नाही, कोणा धर्माचा नाही, कोणत्या पंथाचा नाही. काहीतरी समाजामध्ये जे काही आजकाल घडलेल्या दंगली म्हणा कोणताही उद्देश म्हणा की आजरोजी झालेले जे राजकारण म्हणा कटेंगे तो बटेंगे याच्यावर जे काही राजकारण घडत आहे धर्माच्या नावावर दंगली घडत आहे यात काहीतरी लोकांना म्हणा मुलांना म्हणा नवीन पिढीला काहीतरी संदेश जावा हेच आमचं एक आमचा एक आशावाद आहे की नवीन पिढीला काहीतरी उद्देश जावा एक ज्ञान म्हणजे काय म्हणता येईल की संदेश जावा अशीच आमची अपेक्षा. आणि आमचे दरवर्षी जे काय कार्य आहे जे काय सहकार्य घडतं ते असंच जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही असं सहकार्य राहणार आणि जब तक चांद सितारे रहेगा छत्रपती करंडक हे रहेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. सुंदर प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला मिळालेल्या आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा एक प्रतिक्रिया होत्या. आता त्याचबरोबर आपण ऋषीदादा इंगळे यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. सातत्यानं वजन वाढत नाही आहे पण या करंडकाचा दर्जा आज पण तेवढाच वाढत आहे. आमच्या ऋषीदादांचा आपण म्हणून जाणून घ्या. ऋषीदादा, आधीपासूनच पहिल्या वर्षापासून आम्ही करंडकासाठी झटपडत आहे आणि करंडक म्हणजे आमच्यासाठी एक आम्ही म्हणजे जिद्दीने आणि चिकाटीने प्रत्येक काम आपल्या घरच्यासारखं करत आहे. प्रत्येक मुलगा हा करंडकमध्ये स्वतः इन्व्हॉल्व होऊन स्वतः काळजीपूर्वक एखादी जबाबदारी घेते तो पूर्णपणे पार पाडतो आणि आम्ही या पृथ्वीवर हयात असो तोपर्यंत आम्ही छत्रपती करंडक करू हीच आमची सर्वांची ईश्वरचरणी इच्छा आहे. जय हिंद, जय भारत. क्या बात आहे. सुंदर अशा प्रतिक्रिया हलक्या वजनाच्या आपण थेट मिळालेल्या आहेत.
त्याचबरोबर आपण जाणून घेऊया दिनेशदादा सरप, जे आमच्या या खरे म्हणजे छत्रपती करंडकाचे काही नागोबा आहेत आणि संरक्षक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया आता जाणून घेऊया. सरप, दिनेश सरप. आपल्याला करंडकबद्दल जास्त तर काही बोलणं येणार नाही. म्हणजे असा विषय आहे की जेव्हापासून करंडकला जुळलो तेव्हापासून एक असं वाटतं बा आपलंच काम आहे. म्हणजे आपली काहीतरी काय बोलू शकतो आपण त्याला की बा एक आनंद, एक उत्साह. तसं मी एक वक्ता नाही आहे, काही नाही, मी काय कोणीच नाही आधी वक्ता. म्हणजे सोडले 2-4 लोक सोडले तर 1-2 जण फक्त वक्ता आहेत. यायला काही कोणाचं घेणं देणं नाही, काही नाही, काहीच नाही. हे फक्त कायसाठी येतात की बा एक म्हणजे बा आवड आहे त्याची, काय विषय आहेत राहिलो त्यात. हा एवढे तज्ज्ञ विषय, अरे ऐका बसल्या ऐका उठता आणि वाटत इतके जबरदस्त विषय आहेत. हा तुम्ही माझं म्हणणं आहे बाई, तुम्ही या वर्षी जर तुम्ही करंडक नाही आले, पुढच्या वर्षी नक्की या. तुम्ही पहा की बा कोण्या प्रकारे आमची स्पर्धा होती. थांबना दादा 2 मिनिटं येऊ. 1 मिनिटं काय बा हे अशा अर्ध्यामध्ये आम्हाला त्रास देतात. काम धंदा नाही चालले इकडे हे आमचे मावळे आहेत, खरे मावळे. असे लोक जर आमच्या करंडकमध्ये कामाले असले काय होणार आहे आमचं. अर्ध्या मधातून कार्यक्रम सोडून चालले. म्हणजे आता हे झाडझूड करा आम्ही. हा हे एवढा मोठा कार्यक्रम हे रात्री लावायला सगळेजण होते. हे बघा डेकोरेशन किती प्रकार. रात गेली आमची याच्यात, पूर्ण रात गेली. आदल्या दिवशी आलो आम्ही, पूर्ण करंडकचा एवढा मोठा प्रोग्राम केला. हे बा हा माणूस होता आधी वर चढायला लावायले. हा माणूस होता, आम्हाला चढता येत नाही, या माणसाला खांद्यावर घेऊन घेतलं. काहीच नाही. हा येऊन फक्त बसायचं काम, काहीच नाही. हे आमच्या ताई रश्मीताई होती म्हणून आपला करंडक पार पडला असं म्हटलं तरी चालेल. कारण की पूर्ण जबाबदारी यावेळेस रश्मीताईने अंगावर घेतली. फुलापासून करंडक होईपर्यंत सगळं. हे बा आता त्या असे बसले, हे बा बक्षीस त्याच्या हातात आहे. आता हे बक्षीस द्यायचं कोणाला हाच विचार चालू आहे त्याचा. फक्त तेच घेऊन जातील, तसं काही वांधा नाही. त्याच घेऊन जातील, त्याचा काही विषय नाही, त्याच घेऊन जातील. हा करंडक आपला आपण दरवर्षी याच्यासाठी इतका मेहनत घेतो. हा करंडक 7-12 शेतकऱ्याला समर्पित. पाहून घ्या एकदा, पूर्ण दाखवून द्या. हे बा वा, हे बा हे अशी मनात करतात माणसं. 7-12 हा छत्रपती करंडक सोहळा आज इथे पार पडला आणि यात सुंदर आयोजन, नियोजन ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि या आयोजनाच्या मागचा जो खरा पाया असतो, जो बेस असतो, ते आमच्या म्हणजे रश्मीताई. आणि ते तेवढाच भक्कमपणे जबाबदारी शेवटच्या टोकापर्यंत पार पाडतात आमच्या आज रश्मीताईच्या. आपण प्रतिक्रिया इथे जाणून घेऊया. रश्मीताई, दबंग लेडी, तुमच्या या स्पर्धेबद्दल काय मनामध्ये सांगा. मला ना खूप छान वाटलंय. आता माझा आवाज बसलाय त्याच्यामुळे मी म्हणजे काय झाली. खूप छान कट खूप छान. म्हणजे काय इथे दिवसभर 12 तास घातले आम्ही. खूप छान. काही बोलायला लागली बोलतो. हा घे बाईट्स घे. मी मी घेतो. नाही बोलणं आमची मेहनत सगळ्या करंडक फॅमिली पण म्हणू शकतो. फॅमिलींचं अरे यार ए बंद कर आणि हे कट करा. छत्रपती करंडक खूप छानरित्या पार पडला. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. सगळे आयोजक खूप सुंदररित्या काम करतात आणि खूप सुंदररित्या आयोजन करतात. छान पद्धतीने सगळे. धन्यवाद वहिनी. खूप उखाणा घ्यायला लावणार नाही मी सध्या. नाही हो बनता है. उखाणा बनतो का? बनता है. तुम्हाला त्रास याचबरोबर आमच्या प्रतिनिधी सुद्धा आपण मनोगत जाणून घेऊया. प्रतिनिधी आपला छत्रपती करंडक चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. आणि याची झेरॉक्स मारली का आपण सर्व एक काम करतो ते सर्व चांगल्या पद्धतीने पार पडतो आपण. आणि एका जिद्दीने की असं नाही की दुसऱ्या स्वतःचा करंडक आपण काम करत असतो. आणि असं म्हणतात की हे 18 जातीचं स्वराज्य जय शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. पण त्याचबरोबर त्यांच्या मागे त्यांच्या आईसाहेब त्याचबरोबर आमच्या जे विजोबा साहेब आहेत आमच्या गौरीते हे आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतात. म्हणून त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटात जिंकून टाकावं. छत्रपती करंडकाचं आयोजन नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने पार पडलंय. बॅक स्टेजची सर्व जबाबदारी आणि छत्रपती करंडकच्या आधीच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या सर्व माझ्याकडे, रश्मीताईकडे, प्रगतीकडे, वहिनीकडे होत्या. आणि त्या सुंदररित्या पार पडल्या. आणि छत्रपती करंडकाचं जे 4थं वर्ष होतं ते पार पडलं आणि याचा खूप जास्त आनंद होता. धन्यवाद. येस.
तिथंच इकडेच? हा इथेच चलो. पहिल्यांदा आमच्यासोबत जुळलेले आहे, आमचे रेणुकाताई. आणि हा पहिला अनुभव त्यांचा कसा होता आपण एकदा जाणून घेऊया. रेणुकाताई. मी पहिल्यांदा या चित्रपती करंडक या स्पर्धेत एक संयोजक या समितीमध्ये आलेली आहे. आणि हा जो माझा निर्णय आहे की मला ताईने एक फोन केला आणि मी लगेच आली. कालपासून आलो आम्ही, आज सकाळी 7लाच आलो, आता 10 वाजताच जायला. पण मला यातला एकही क्षण माझा व्यर्थ गेला नाही असं वाटतंय. आणि हे जे एवढे विजेते झाले आहेत त्यांचा तो विजय पाहून, ते जिंकले, त्यांची बक्षिसं पाहून मला त्यांचं बोलणं एवढं खरंच मनाला लागून गेलं होतं. आणि त्यांचं जे विजेते पद होतं ते त्यांनी स्वीकारताना असं वाटत होतं की मीच ते स्वीकारत आहे. आणि मला खरंच असं म्हणजे मी व्यक्त नाही होत आहे, मला व्यक्त करता नाही येणार आहे, पण मी खूप 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 आनंदी आहे आज. आणि हे सगळं श्रेय मी आमच्या सगळ्या समितीला देतो, छत्रपती करंडकला देतो. आणि माझं एवढंच बोलते आणि थांबते. थँक्यू. इतक्या सगळ्याच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर असं वाटते की बा आपल्या करंडकचा जो पाया आहे, जो एवढा मोठा करंडक घडून आणतात, असे आपले अंकुश दादा कॉलम पुऱ्या करंडकचे कॉलम असे आपले अंकुश दादा याची आपण प्रतिक्रिया घेतली म्हणजे हे लय होईल ना. दादा जरसक आपल्या करंडकाबद्दल 2 शब्द. जो काही हा युवकांसाठी आज तुझं खऱ्या अर्थानं सार्थ बोलताना की अवघ्या 80 स्पर्धकांपासून 80 ते 84 स्पर्धकांपासून सुरू झालेली ही स्पर्धा आज 130 क्रॉस करते. आणि ती एका गटात सुरू झालेली स्पर्धा 2 गटात विभागल्या जाते. नव्हे तर जी स्पर्धा 5-6 पर्यंत संपायची ती आज 8 आणि 10 वाजता आहे. तर ही जी उंची गाठली आहे आणि एवढ्या कमी वेळात एवढी मोठी उंची गाठली ही खरोखरच आपल्या समितीच्या सगळ्या सदस्यांचं, आपल्या एका परिवाराचं, या छत्रपती करंडक परिवाराचं भाग्य आहे. इथं काम करणारा हा प्रत्येक सदस्य नसून तो एक परिवारातला घटक आहे. आणि खेळीमेळीच्या वातावरणात जसे भावंड आपल्या घरात खेळतात, वावरतात, त्याचप्रमाणे हा करंडक तसा साजरा केला जातो. आणि ओव्हरऑल 2 दिवसाची जी धडपड आहे किंवा 8 दिवसापासून जेव्हा आपण पत्रिका लॉन्च केली किंवा तिचं विमोचन केलं, तिथून ते आज रिझल्ट लागेपर्यंतचा जो हा काही प्रवास आहे हा अविस्मरणीय आहे. आणि हा कधीच आपण त्याला असं सेकंड चान्स मिळेल किंवा त्याचं दुसरं काहीतरी आपण असं टाईप घेतलं तर आपण बा हे कमी लेखू किंवा हे चांगलं असेल असं कधीच नसेल. डोळ्याचे पारणं फिरणारा क्षण असतो. सगळ्यात महत्त्वाचा असतो बक्षीस समारंभ. या बक्षीस समारंभात दिवसभर केलेल्या कामाचा जो थकवा आहे ते अर्ध्या तासाचा बक्षीस समारंभ पूर्णतः काढून टाकते. आणि नवीन उत्साह जोश बक्षीस समारंभ म्हणजे त्या स्पर्धेचा शेवट हा बक्षीस समारंभात जरी होत असला तरीही आम्हाला रिबूट करण्याचं काम ते बक्षीस समारंभ करतो. आणि नव्यानं, नव्या उमेदीने, नव्या जोशाने, नव्या उत्साहाने पुढच्या वर्षी आयोजनासाठी आम्हाला तत्पर करतो. आणि ओव्हरऑल हा काही करंडक आहे हा पुण्या एका व्यक्तीमुळे नसून हा आमचा करंडक आहे, हा माझा करंडक आहे, हा या समितीचा प्रत्येक सदस्य म्हणतो. आणि तसाच तो वागतो, जगतो आणि त्याला तसाच तो अबाधित ठेवतो. या करंडकाबद्दलचं असलेलं प्रेम जेव्हा तो करंडकाच्या मानकराला सुपूर्द केला जातो तर त्याला जेवढा आनंद तो करंडक घेण्याचा आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या करंडकासोबत फोटो काढण्यासाठी पिवळ्या पुरतेवाले किती मरमर करतात हे दरवर्षी आम्ही अनुभवतो. आणि ते खरंच स्पीचलेस, त्यासाठी शब्द नाही आहेत. आणि दादा मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की इतका मोठा करंडक होतो, दरवर्षी करंडकाचे म्हणजे बरेचसे हे होतात. आणि या करंडकात सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. यासाठी जे 2 व्यक्ती आहेत आपले, एक विशाल दादा आणि एक सागर दादा, हे तत्पर एनी टाईम आपल्यासाठी हजर असतात. त्याच्याबद्दल 2 शब्द बोला, कारण की त्यांच्याशिवाय हे काहीच पॉसिबल नाही आहे. आणि दरवर्षी आपण ते 3 वर्षाचे फोटो आपण रिव्ह्यू म्हणजे बघू शकतो. या वर्षीचं पण त्या दोघांसाठी काय करू त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर करंडकाच्या आठवणी जर स्मरणात ठेवायच्या आहेत तर आपण स्मरणात ठेवू शकतो. पण जर हा अनुभव दुसऱ्यांना व्हिज्युअलायझेशनमध्ये किंवा चित्रफितामध्ये जर दाखवतो म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो फोटो किंवा एखादा व्हिडिओ. ते प्रमुख
मुख्य श्रेय जातं या विशाल आणि सागरला. बिचारे चिकाटीनं जिद्दीनं मेहनतीनं ते सगळं शूट करण्याचा प्रयत्न करतात. थोडीफार बोलणे खातात, शिव्या खातात, रागवलं तर ते पचवून घेतात. फायनल जे आउटपुट येतात ते काय म्हणतात ते क्लास तुकडा काय माहिती काय तर. शिवाय वगैरे म्हणजे ते मानणं नाही द्यायचं, आम्ही समजून घेऊ शकतो. तेच त्याचं मानणं आहे. काय अरे वा. माफी असावी. या सगळ्यात मेन व्यक्तिमत्व आपले अजय दादा कोळी यांचं मनोगत घ्यायचं राहिलं. आपण काय लिहायचं दादा, आपल्या करंडकाबद्दल 2 शब्द सांगा की आपलं नियोजन आयोजन कसं झालं, काय झालं, काय बोला. नियोजन 1 नंबर राहिलं. सगळ्यात मोठा वाटा त्याच्यात अंकु दादा, रश्मिताई, हे झालंय. खरंच त्यांचा खूप जास्त आहे. आमच्यासारखे अंडीच्या दिवशी येतात, मस्त शायनिंग मारतात, त्याच्यासारखी याच्यासारखी फोटो मारतात. पण खरं 15-20 दिवसापासून ज्याचं काम ते कोणी बोललं नाही. मला बोलावं वाटलं यायला म्हणून हसून येणारच आहे. कारण खुर्ची पे चाहे गद्दी पे घूमना रहे हम, नियम से भी रहेगा. म्हणून आज आसू इतके आले की ते सांगता येत नाही. आणि दिसू राहिले लोकांनी, कॅमेरा जरी नसले पण अंदरून माझं मन रडत आहे या लेकरासाठी. आणि नवीन बोलणारे तयार झाले. आणि मेन म्हणजे विषय असा आहे की ही जे स्पर्धा आहे हे बक्षिसा पुढचे काही काही लोक येतात, याच्या होबाळात मारा लागते. मला पटत नाही. आपण सीधी बात नो बकवास. पण खरंच हिच्यात 4-5 लेकरं तरी तयार होऊन आपल्या बापाच्या बद्दल बोलले पाहिजे. एक शेर मारा तो आपला. बाप तो बाप रहेगा, गद्दी पे चाहे मुन्ना रहे या हम, आता नियम जर का तो तो शिल्लक सेमी बोलला रहेगा. आणि तो नियम खरंच या छत्रपती करंडकनं दाखवून दिलेला आहे. जे गलत आहे ते गलत आहे आणि जे खरं हा, मुन्ना जे आहे मुन्नाले डायरेक्ट बाहेर बाद केलेलं आहे. तो मुन्ना एवढा वेळ बोलले की नाही, त्याचा चेहरा बघा. तेलच विचारला कधी मीच पडलो, त्यालाच विचारलं कधी मीच पडलो.